नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलत आहोत. शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर. ज्यावेळी एखादा व्यक्ती फ्लॅट, शॉप किंवा कमर्शियल प्रिमायसेस खरेदी करतात, त्यावेळी ते शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर करणं हे खूप महत्त्वाचं काम असते. कारण शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर झाले तरच त्याचा फ्लॅट त्याच्या नावाने सोसायटीच्या रेकॉर्डमध्ये ऑफिशियली ट्रान्सफर झाला असं म्हणता येतं. आणि ऑफिशियली त्या सोसायटीच्या फ्लॅटमध्ये, ज्या फ्लॅटमध्ये तो राहतो, जे फ्लॅट त्यांनी खरेदी केलेले आहेत ते त्यांनी ऑफिशियली त्याच्या नावाने ट्रान्सफर झालं, ती जी ओनरशिप त्याच्या नावाने मिळाली, शेअर्स त्याच्या नावाने ट्रान्सफर झाले असं गृहीत धरलं जातं. तर बऱ्याचशा सोसायटीमध्ये, आता मी बऱ्याचशा सोसायटीच्या पॅनलवरती काम करतो, त्यांचं लिगलचं मॅटर बघतो, तर बऱ्याच वेळेला असं लक्षात आलं मला की बऱ्याचशा सोसायट्या ह्या वार्षिक सभेमध्ये शेअर्सचे सर्टिफिकेट ट्रान्सफर करतात आणि हे चुकीचं आहे. ॲक्च्युली हाऊसिंग सोसायटी बायलॉज नंबर 39 आणि बायलॉज नंबर 63 याच्यामध्ये स्पेसिफिक प्रोव्हिजन आहे की मॅनेजिंग कमिटी किंवा जनरल बॉडी मीटिंग, वार्षिक सभा, याच्यामध्ये शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर करता येते. बऱ्याच सोसायटी काय करतात, ते वर्षभर थांबतात शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर करण्यासाठी. तर हे चुकीचं आहे. एखाद्या मेंबरला वर्षभर ते वेट करावं लागतं. बँकेमध्ये त्यांना हे असतं, रिक्वायरमेंट असते की ते शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर करून तुम्ही ती जमा करायची असते. कारण आता 99% लोक हे बँक लोन घेऊनच हाऊस किंवा शॉप खरेदी करतात. तर अशा केसमध्ये शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर करून ते बँकेकडे परत जमा करणं हे खूप इम्पॉर्टंट असते. तर एक बायलॉजमध्ये स्पेसिफिकली प्रोव्हिजन आहे की जर तुमचं लोन घेतला असेल तर बँकेमध्ये रिक्वायरमेंट असते की शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर करून तुम्हाला 1-2 महिन्यात सबमिट करायचे असते. तर त्या केसमध्ये तुम्हाला हे वर्षभर थांबण्याची गरज नाही. कारण वर्षभर जोपर्यंत शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत मेंटेनन्स बिल आहे ते तुमच्या नावावर ट्रान्सफर होत नाही. सोसायटीचे नेम बोर्ड आहे, नेम प्लेट असतात, ते नेम बोर्डवरती त्यांचं नाव रिफ्लेक्ट होत नाही. तर हे खूप महत्त्वाची माहिती आहे. सोसायट्यांनी ॲक्ट करताना जी कमिटी मिटिंग असतात, त्या कमिटीला पॉवर असतात हे शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर करण्याचे. जे कमिटी मेंबर असतात किंवा जे ऑफिस बिअरर असतात, त्या कोणत्याही दोघांच्या किंवा तिघांच्या साईननी ते शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर होते. मॅनेजिंग कमिटीची मीटिंग आहे, त्या मीटिंगची डेट टाकून ती सर्टिफिकेट त्या डेटला तुम्ही ट्रान्सफर करू शकतात. तर ही खूप महत्त्वाची माहिती होती. आणि AGMमध्ये दरवर्षी समजा तुम्ही एक नॉर्मली सोसायटी करू शकते, वर्षभरात किती मेंबर झाले, नवीन मेंबर किती झाले, तर तुम्ही आढावा देऊ शकतात. त्या आढाव्यामध्ये नवीन मेंबर किती झाले, 10 मेंबर झाले, तर त्या 10 मेंबरची सर्व सोसायटीच्या मेंबर्सना, कारण 250-300 लोकांच्या मेंबरशिप असतात, सोसायटी असतात, तर त्या केसमध्ये सर्वांनाच एक दुसऱ्याची ओळख नसते. तर AGMमध्ये बऱ्यापैकी सर्व सभासद उपस्थित असतात. त्यावेळी तुम्ही ते ओळख परत ठेवू शकता, बाबा वर्षभरात आपले एवढे मेंबर झाले. तर तो एक चांगला पॉईंट होऊ शकतो की एकमेकाची ओळख करून देणे. आपल्या सोसायटीमध्ये कोण नवीन सभासद आलेले आहेत वर्षभरात, त्यांचा ओळख करून देणे हे ठीक आहे. पण वर्षभर तुम्हाला ते शेअर्स ट्रान्सफर करण्यासाठी थांबण्याची गरज नाही. तर खूप महत्त्वाची माहिती दिली गेलेली आहे. हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही अजूनही मी सांगतो की तुम्ही स्वतः सबस्क्राईब करा. अजून 80% लोकांनी जरी, जे लोक व्हिडिओ बघतात त्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही चॅनल आपला, तर रिक्वेस्ट आहे, आपण व्हिडिओ ओपन केल्यानंतर मोबाईलमध्ये एक राईट साईडला डाऊनला सबस्क्राईब ब्लॅक कलरमध्ये एक सिम्बॉल येतो, त्याच्यामध्ये सबस्क्राईबचा ऑप्शन असतो, त्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. थँक्यू.